जालन्यातून बेकायदा विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्याला पोलिसांनी जेरबंद केले। त्याच्याकडून सुमारे 7.5 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय। जालन्याहून छत्रपती संभाजीनगरकडे विनापरवाना विदेशी दारूची वाहतूक सुरू असल्याची माहिती बदनापूर पोलिसांना मिळाली होती। जालन्याच्या वडोद तांगड्यात घरफोडीची घटना घडली। घरी कोणी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी घरातील सुमारे 1,65,000 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरलाय। या प्रकरणी पारध पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली। कराडचे मुख्याधिकारी शंकर खंदारे आणि कराड नगरपालिकेच्या 2 अधिकारी यांच्यासह 4 लाचलुचपत विभागाने कारवाई केली। कराडच्या सोमवार पेठेतील एका इमारतीच्या सुधारित बांधकाम परवाना देण्यासाठी 10 लाख मागितले होते। या प्रकरणी सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली। लोणावळ्यातील जुना बाजार भागात अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न केलाय, मात्र स्थानिकांना संशय आल्याने त्यांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले। या प्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात त्याच्यावर अपहरणाचा प्रयत्न आणि पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। पुण्याच्या रांजणगावमध्ये तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करून पळालेल्या गँगला पोलिसांनी अटक केली। बीडच्या मस्साजोगमधून पोलिसांनी या 7 जणांना ताब्यात घेतलंय। मोटरसायकल सोडून शेतामध्ये पळणाऱ्या हल्लेखोरांचा पोलिसांनी सिने स्टाईल पाठलाग करत त्यांना अटक केली। जळगावच्या वरणगाव जवळील विल्हाळा शिवारात एका महिलेचा निर्घुण खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली। दारूच्या नशेत पतीने पत्नीचा गळा आवळून हत्या केल्याचं बोललं जातंय। वरणगाव पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपी पतीचा आता शोध सुरू केला। दारू पकडण्यासाठी पाठलाग करणाऱ्या पोलिसांच्या दुचाकीला अवैध दारू विक्रेत्याने लाथ मारली, त्यामुळे भरधाव दुचाकी अनियंत्रित होऊन अपघात झाला। यात एक पोलीस कर्मचारी जागीच ठार तर एक गंभीर जखमी झाला। ही घटना बुलढाण्याच्या अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत घडली। या प्रकरणी आरोपी संजय शिवणकरला अटक करण्यात आली। नाशिक शहरात टोळक्यानं तरुणावर धारधार शस्त्रांनी हल्ला केला। या हल्ल्यात रितेश लाठे हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। हातात कोयते घेऊन परिसरात फिरणाऱ्या टोळक्याला त्यानं जाब विचारला। त्या किरकोळ कारणावरून त्याच्यावर हल्ला करण्यात आला। मिरजच्या कसबे डिग्रजमध्ये भोंदू बाबाला पोलिसांनी गजाआड केलं। करणी काढण्यासाठी 9,000 रुपये घेऊन अघोरी पूजा करताना या भोंदू बाबाला पकडले। बाबूजी लखनौ असे भोंदूचे नाव आहे। करणी कपोकल्पित गोष्ट असल्याने विश्वास ठेवून बळी पडू नये असे आवाहन नागरिकांना करण्यात आले। वर्ध्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेल्या आरोपीनं महिला कर्मचाऱ्यांची छेड काढल्याची घटना घडली। ही घटना जिल्हा सामान्य रुग्णालयात रात्रीच्या सुमारास घडली। परिसरातील सीसीटीव्ही बंद असल्यामुळे रुग्णालयातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला। बुलढाण्याच्या संग्रामपूर तालुक्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची घटना घडली। पीडित अल्पवयीन मुलगी कुटुंबासह घराच्या टेरेसवर झोपलेली असताना शेजारी राहणाऱ्या 40 वर्षीय नराधमाने विनयभंग केलाय। विनोद सोनोने असं आरोपीचं नाव असून आरोपी सध्या फरार आहे। 2 समाजात तेढ निर्माण करणारे आणि भावना दुखावणाऱ्या पोस्ट स्टेटस समाज माध्यमावर ठेवणाऱ्या 5 जणांवर कारवाई करण्यात आली। बुलढाण्याच्या शेगाव शहर पोलिसांनी ही कारवाई केली। सध्याची परिस्थिती पाहता सोशल मीडिया जपून वापरण्याचे आवाहन पोलिसांच्या वतीनं केलं होतं। छत्रपती संभाजीनगरातील गारखेडा परिसरात चोरट्यांनी घरफोडी करून 7 लाखांचा ऐवज पळवला। घरातील सर्व जण नातलगाच्या अंत्यविधीला गेले असताना चोरट्यांनी 20 तोळे सोन्याचे दागिने आणि 2,20,000ची रोकड चोरले। जवाहरनगर पोलिसांनी गुन्हा नोंदवून चोरट्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली। पुण्याच्या वाघोली परिसरात 45 डुकरांची चोरी करण्यात आली। जवळपास 1,28,000 रुपये किंमत असणारे डुक्कर चोरीला गेल्यानं परिसरात खळबळ उडाली। या प्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात चोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। मालेगावमध्ये भर रस्त्यात व्यापाऱ्याला 25 लाखांना लुटल्यानं खळबळ उडाली।
रात्रीच्या सुमारास 6 जणांनी 2 दुचाकीवर हत्यारांसह येत या व्यापाऱ्याला लुटले. किराणा दुकानातील खरेदी विक्रीचा व्यवहार करून रोख रक्कम घेऊन व्यापारी घरी परतत असताना हा प्रकार घडला.